होतोय मिलिंदजी काशीनाथ किनी जे कराड तारा शाखा प्रमुख आहेत त्यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ह्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर गॉडसन पॅकेट या फलंदाजाने सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्याकरता थोड्याच वेळात 500 रुपये या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचतील यात काही शंका नाही। समोरच आपले अतिशय चांगले समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे, खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याचं ते सुद्धा काम करत आहेत। फायनल डेला सर्वांसाठी आईस्क्रीमची व्यवस्था मिलिंद किनी साहेबांच्या सौजन्याने या ठिकाणी होणार आहे आणि या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांनी केलं आहे। बॅटर आता पाठवून द्या प्लीज। 5:10 झालेत आणि ह्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। माझ्यासोबत नामांकित समालोचक जुडले जात आहेत। तुकाराम मांगेला सर, एक चेंडूंचं वर्णन आपण या ठिकाणी करणार आहोत। प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नसतील, बदलाव नसतील दोन्ही टीमच्या। आजच्या दिवसातील शेवटचा मॅच जरी एखादा संघ पराभूत झाला तरी डे फायटर ही एक ट्रॉफी त्या संघाला सुद्धा दिली जाईल। डे फायटर रनर अप ही ट्रॉफी तुम्ही बघितली, जसं मी या आधीच दुपारच्या सत्रामध्ये दाखवली स्क्रीनवर त्या ट्रॉफीला। निशूजी मात्रे यांच्या सौजन्याने सुद्धा एक ट्रॉफी आले डे फायटर करता आणि त्याच्याच बरोबर धनाजी सुळे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा एक ट्रॉफी मला दिसली होती। म्हणजे असं एक वेगळी या ठिकाणी काही ना काही वेगळं करायचं हे नेहमीच ध्येय असतं। आदरणीय सन्माननीय विजय मामा घरत सरांचं। तुकारामजी काय म्हणाल त्यांच्या या कार्याबद्दल? आज तुम्ही सुद्धा पहिल्यांदा या टुर्नामेंट्समध्ये धावतं समालोचन करत आहेत। ज्याचा उल्लेख आम्ही केला होता की प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं झाले। म्हणजे वैतरणाच्या टोकापासून तिथून लपलेले जे कला गुण आहेत ना, ग्रामीण पातळीवरती खेळाडू, वसई तालुक्यातील खेळाडू आणि ओपनचे खेळाडू या सर्वांना समान न्याय देणारे व्यासपीठ आहे। आणि विजय मामा चषक जे बघतोय ना, प्रत्येक अंगाला वसईच्या त्या कोपऱ्यातनं या कोपऱ्यातनं प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की बाबा इथे मला खेळायचं आहे, या मैदानावरती मला उतरायचं आहे आणि या मैदानावरती माझा खेळ मला दाखवायचे आहे। त्याच उद्देशानं प्रत्येकजण येत असतो। तर हे व्यासपीठ V24 फाउंडेशन अग्रेसरच्या माध्यमातून निर्माण होतंय आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघ इथे उचलतोय। मॅचच्या दिशेने जाऊया। पुन्हा आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा या विजय घरत मामा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे। 2 असे संघ आहेत संदीपजी ज्याने एकाने 96 केल्यात, एकाने 92 केल्यात। आता प्रयत्न आहे तिथून राजू मिश्रा यांनी सांगितले की 10-15 ऊपर नीचे चले गया म्हणजे 80 धावा। आता 80 की 85 वाला खेळ आहे। बघूया 80 धावांचं लक्ष्य समोर ठेवायचं आहे आणि त्यावेळेला सलामी जोडी, यशस्वी जोडी ज्याने 79 धावांची सलामी केले ते मैदानावरती उतरले। पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी तिथून विश्वनाथ जाधव सज्ज होतोय। इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू खेळतो, चेंडू चालला बॉन्डलाईन जवळ, क्षेत्ररक्षक नाहीये, तिथून पाठलाग केला जातो, चेंडू केलाय पहिल्या चेंडूवरती राजू मिश्राच्या बॅटमधनं आलाय चौकार। क्या बात आहे। 4 धावांशी त्याने सुरुवात केलेली आहे आणि नुकताच आपण जो उल्लेख केला होता गॉडसन पाकिट याने जे सलग 3 षटकार ठोकले होते त्याच्याकरता मिलिंद किनी साहेबांकडून 500 रुपये इथे जमा झालेत। 4 धावा मिळत आहेत। 4 धावांशी खातं उघडताना राजू मिश्रा खेळाडू मागच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 34 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं बॅटिंग करताना नारंगी संघाविरुद्ध। गोलंदाज तयार विश्वनाथ, ओ सरळ बॅटचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर, स्ट्रेट हवाई सफर सफल। 6 धावा, षटकार। फटका असा धुवाधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। मला असं वाटतं की क्रॅम्प्स आलेत त्या खेळाडूच्या पायामध्ये। मोठा फटका खेळल्यानंतर क्रॅम्प्स आलेत आणि बघा किती चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली। नॉन स्ट्राईक इन कडून विश्वनाथ जाधव सुद्धा गेलाय बघायला की त्याला एखादी जी दुखापत आहे ती गंभीर नसेल ना, त्याला झालेली दुखापत। हे वसईचं क्रिकेट हेच आहे ना, म्हणजे खेळताना कदाचित त्या त्वेषाने खेळू, खेळताना कदाचित त्या जिद्दीने लढू, पण ज्या वेळेला आवश्यकता असेल त्यावेळेला पुन्हा एकदा एक मैत्रीत्वाचा भाव सुद्धा इथे जमू, जे मैत्री आहे एकमेकांची ते नातं सुद्धा जपण्याचा प्रयत्न आणि या खेळाने हेच आपल्याला शिकवलेलं आहे
खेळाडू वृत्ती ज्या वेळेला तुम्ही उल्लेख केला खेळाने हेच दिखवले, खेळ खेळताना जिद्दीने खेळा, पण मैत्रीचा ज्या वेळेला उल्लेख होईल किंवा त्यावेळेला आवश्यकता असेल ती जपण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. पाणी तर मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. या व्यतिरिक्त जर फर्स्ट रेट हवी असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था आयोजकांनी मैदानाच्या आतमध्ये करा. खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली प्रतिस्पर्धी संघाची आणि दानीव टीममध्ये असलेला हा गुणधर्म आपण अनेक ठिकाणी पाहिलाय. धावसंख्या 6 पुढे सरकताना धावपळकावर धावा लागल्या जातात. त्या 10 धावा 2 बॉलचा सामना चालू आहे आणि 10 धावा इथे जमा झाल्यात. अतिशय सुंदर आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी पारितोषिक आहे, प्रेक्षकांकरता पारितोषिक आहे. मिलिंद काशनाची किनी, मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख कराड तारा सलग 3 षटकारांकरता 500 रुपये, सलग 3 चौकारांकरता 500 रुपये, सलग 3 विकेट करता 500 रुपये आणि प्रेक्षकांसाठी झेल जर प्रेक्षकांनी टिपला तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक मिलिंद किनी साहेबांकडून या ठिकाणी ठेवण्यात आलाय. प्रेक्षकांनी 3 झेल टिपलेत. प्रेक्षकांचे नावं सुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत देणार आहोत. 3 प्रेक्षकांनी झेल टिपलेत सरजी. मिलिंद किनी सरांना आपण बघतायत आणि ते हात दाखवतायत. काही चिंता करू नका. आणि मी सहकार्य करणारं व्यक्तिमत्व. कालच्या दिवसात समालोचकांचं सुद्धा कौतुक केलं. 500 रुपयाचं पारितोषिक समालोचकांना त्यांनी दिलं आणि खेळाडूंना सुद्धा पारितोषिक देत आहेत. अशी ही मोठ्या मानाचं व्यक्तिमत्व. जसं विजय मामा यांची आपण चर्चा करतोय. पुढचा बॉल मिडल स्टंपवरचा चेंडू पायावर आदळलाय. अपील केले जोरदार. विकेटचं पतन लागलाय. पहिला धक्का गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. तुकारामजी काय म्हणाल या विकेट बद्दल? पहिल्या अगोदर सफल झाले होते, म्हणजे फटका खेळताना थोडासा क्रॅम्प जो आला होता त्याच्यामध्ये कदाचित तितक्या बॉलच्या रेषेपर्यंत नाही पोहोचू शकले राजू मिश्रा. थोडंसं कडेकडे खेळण्याचा प्रयत्न तिथून झाला होता आणि तो कडेकडे खेळत असताना पायावरती चेंडू. आणि महत्वाचं काय होतं, ज्यावेळेला तुम्ही ऑनसाईडला चेंडू खेळता त्यावेळेला बॅटची फेस लवकर बंद केली. तुम्ही जो मनगटाच्या साहाय्यानं फ्लिक करण्याचा थोडासा प्रयत्न केला, बॅटची फेस तुम्ही लवकर बंद केली, एज समोर दाखवली आणि तिथे चेंडू तुमच्या पायावरती आदळलाय. विकेट गमावलाय तो राजू मिश्रांच्या रूपानं. जी मागचा मॅच जी जोडी जमली होती ती जोडी इथून तोडण्यामध्ये विश्वनाथ जाधव सक्सेस झालाय. काय बात है. क्रीडा समीक्षक म्हणून तुकाराम मांगेला नेहमीच आम्हाला उपयोगी ठरत असतात अनेक स्पर्धांमध्ये. वळी आपण पुढील बॉल कसा पडतोय. चला विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. याच्या अगोदरचा मॅच आपण पाहिलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चांगले बॉल पडले जात आहेत. गोलंदाज विश्वनाथ जाधव याचे. स्ट्राईक इनकडे इशूप. पुढचा बॉल ॲलिमेशन तितकं प्रॉपर नव्हतं, प्रॉपर टायमिंग दिसत नाही. वाईड ऑफ मुडांच्या दिशेने चेंडू जातो. एकच धाव मिळाली. या एका धावाच्या मदतीनं धावपळकावर धावा लागल्या जातात. त्या 11 धावा. आता तो 12 धावा झाल्यात. कुठेतरी इथे आता जखडून ठेवण्याचं काम करतायत गोलंदाज. आणि कारण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना विश्वनाथ जाधवना माहिती आहे आता 1 विकेट गेलाय. राजू मिश्रा बाद झाले. आता संधी आहे गॉडसनचं विकेट तिथून प्राप्त. आपण गॉडसनची गेल्या मॅचमध्ये 56 धावांची खेळी आपण पाहिलंय. 56 धावांची खेळी. चेंडू जातो अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथून. ज्या क्षेत्ररक्षकांना खऱ्या अर्थानं वसई तालुक्यातल्या क्रिकेटमध्ये मोजके क्षेत्ररक्षक आहेत ज्यांना क्षेत्रांचा दर्जा उचवलाय, तो तिथून आपण पाहतो नीरज होते. नीरजने केले फिल्डिंग. 1 धावा झाल्या धावपळकावरती 13. आणि हा खेळाडू म्हटलं तर तुकारामजी जॉन्टी रोड्स आहे या टीमचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही होत बॅटरचं. 1 धाव मिळाली. काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक नीरज येतोय. फेकी करेपर्यंत 1च धाव मिळाली बॅटरला. दोन्ही बॅटर एकमेकांसमोर चर्चा करतायत. षटकाची इथे समाप्ती होताना दिसतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. 14 धावा. 14 विदाउट लॉस. लॉस ऑफ 1 विकेट. विजय मामा विरारचा टायगर. विजय मामा विरारचा टायगर. थँक्यू. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात संदीपची आपण चर्चा करतो की मागच्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी 90च्या पारची धावसंख्या उभारली होती. आता हे संध्याकाळचं सत्र आहे. पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पण करण्यात आलाय. हे संध्याकाळच्या सत्राला आता सुरुवात होणार कारण 5 वाजून गेलेत. 5:15 वाजून गेले. त्याच्यामुळे हे
जसं क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये फर्स्ट सेशन सेकंड सेशन थर्ड सेशन असतं ना, तर तसं हे संध्याकाळचं थर्ड सेशन आहे. आणि त्यावेळेला या सरासरी जर पुढे गेल्या 14चे सरासरी तर 70 पर्यंतचा प्रवास आपण पाहू. प्रोजेक्टेड स्कोर पण सध्या पुरेसे आहेत नाही आहेत यावरती चर्चा होईल. युसुफ स्ट्रायकर एंडला आहेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय राजभर रेडी होतोय. बघितलं आपण अक्षय हा रेडी होतोय. मागच्या मॅचेसमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केलाय, बॅटरला बांधून ठेवण्याचं काम केलंय. आता बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, त्यामुळेच थोडंसं शतरक्षणामध्ये बदल करतायत आणि याच्यामध्ये संधी मिळेल बॅटरला युसुफ स्ट्रायकिंगकडे. ऑफ स्टंपच्या जळून जाणारा बॉल, गुड डिलिव्हरी आणि इथे फलंदाज फक्त बघ्याची भूमिका करत राहिला. त्याने पाहिलं म्हणजे त्याने पहिल्यांदा पाहिलं की किती दूर आहे किंवा काय, पण विदिन द लाईन पंचाने सांगितलं हा विदिन द लाईन चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची अक्षय वर्ष युसुफ दोन यंगस्टर आहेत, ज्याचा उल्लेख आपण नक्कीच करूया. कारण ही नवी जनरेशन आहे, खास करून दानवीची सुद्धा आणि चॅम्पियनची सुद्धा न्यू जनरेशन आहे. मैदानावरती प्रेशर आहे, कॉन्ट्रीब्युशन वाढवण्याची वेळ आलेली आहे. टेन्शन आहे, कॉन्ट्रीब्युशन आणि मैदानावरती दोन्ही टीमची न्यू जनरेशन मैदानावरती दाखल झाले. हा अगदी बरोबर, कारण एक धक्का लागला त्यामुळेच थोडासा दबाव, परंतु या दबावामधून बाहेर काढणारा हा महत्वपूर्ण खेळाडू क्रीजवर उभा आहे. एक धाव तो पूर्ण करतोय, दुसऱ्या धाबे करता वेगाने पुढे सरकतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला या बॅटरचा. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत 17 धावा. 17 धावा. आणि गॉडसनची बॅटिंग गेल्या मॅच मध्ये आपण पाहिले, सुंदर एक कला आविष्कार आपण गॉडसनचा पाहिला मागच्या मॅच मध्ये आणि तो पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्रयत्न करतोय. चेंडू गेलाय बॉर्ड लाईन जवळ. विश्वनाथ जाधव चांगला प्रयत्न, हो काय प्रयत्न केला होता. चेंडू नाही रोखलाय पण कमिटमेंट अटेम्प्ट सुंदर होता विश्वनाथ जाधव यांचा. चेंडू गेला बॉर्ड लाईनच्या बाहेर, सिक्सर. सॉलिड प्रयत्न केला शतरक्षक विश्वनाथ जाधव याने, परंतु 6 धावा काही रोखू शकला नाही तो खेळाडू. पुढचा बॉल आता प्रॉमिसिंग स्ट्रोक आहे काय. शतरक्षक नंदन विश्वकर्मा वंदन करतो चेंडूला. विकेट डाऊन, लागलाय दुसरा धक्का. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 23 धावा. बिग ब्लो. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. सुंदर जेल टिपला तिथून. कारण चेंडू ट्रॅव्हल होत होता. बघा ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला जेल टिपणं इतकं सोपं नाहीये. चेंडू जेव्हा वरनं थोडंसं खाली डीप करत असतो त्या चेंडूला झेलणं आणि ट्रॅव्हल करणाऱ्या चेंडूला झेलणं थोडंसं अंतर आहे. आणि तिथून गॉडसनची महत्वाची विकेट, महत्वाची अशासाठी कारण आता जर वसई चॅम्पियनचा संघ जर आपण पाहिला तर जी जोडी जी होती ना महत्वाची जोडी ती आता बाद झाले, ती मैदानाच्या बाहेर गेले आणि आताच्या घडीला मैदानावरती दाखल झाला नवीन फलंदाज सोहेल आहे. दुसऱ्या बाजूला पहिल्या मॅचचा हिरो आपण युसुफ जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे त्यालाही संधी मिळालेली आहे, पण ही संधी ती अक्षयला होती. अक्षयने राजभरनं जो महत्वाचा विकेट आहे तो महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. अक्षयचा अर्थच असा असतो ना, म्हणजे ज्याचा क्षय होत नाहीये असा अक्षय. आणि तो अक्षय जो राजभर आहे मागच्या पहिल्या मॅच पासून पहिल्या सामन्यापासून त्यानं चांगली कामगिरी केली आणि पुन्हा एकदा तो सज्ज होतोय गोलंदाजीला. बाहेर लागला, अपील जरूर झाला पण बाहेर होता. पण दाखवतात थोडंसं बाहेर होता, पिचिंग बाहेर होती, इम्पॅक्ट सुद्धा होता, तो सुद्धा होता बाहेर. इथून षटकांची समाप्ती झाले. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावावरती 23. शेवटचा बॉल बघूया. शेवटचा बॉल लेग स्टंपच्या थोडंसं आपण बघितला, पिचिंग बाहेर होती पंचाने तेच दाखवलं होतं. आणि तिथून 2 षटकं, धावा 23, एक संगीत. आणि येऊया पुढच्या 3 षटकांच्या खेळामध्ये. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय दावा नवीन 10 लाखाचा.
वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा विजय मामा चषक 2024 मध्ये स्वागत करतोय. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत वसई चॅम्पियन टीमच्या 2 गडी बाद 23. तुकारामजी, इथे जे 2 दिग्गज खेळाडू होते मागच्या मॅच मध्ये 79 धावांची भागीदारी केली होती, ते झटपट बाद झालेत आणि दबाव सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमवर. काय झालंय बघूया, काय कळलंय नेमकं. एच लागले आणि इथे विकेटचं पतन झालंय. तिसरा धक्का गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जो तिन्ही खेळाडू जर आपण पाहिलं, संदीपजी ज्यांना मागच्या 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, मग 37 धावांची खेळी केलेला पहिल्या मॅच मधला युसुफ बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये 56 धावा केलेला गॉर्सन बाद झालाय. 34 धावा केलेला आपण राजू मिश्रा झाला. याचे 2 निष्कर्ष आहेत. निष्कर्ष नाही, असे अनुमान आपण सांगू शकतो की इथे आता अमार आहे, दुसऱ्या बाजूला सोहेल आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे. मागच्या 2 मॅच मध्ये तुम्हाला संधी नाही मिळाली, आता ती संधी मिळालेली आहे. आता ती संधी साधायची आहे. दुसऱ्या बाजूला अशा सिच्युएशन मध्ये, अशा टुर्नामेंट मध्ये, ज्यावेळेला मिडल ऑफ द टुर्नामेंट ज्यावेळेला असं घडतं, त्याचा परिणाम काय होतात त्यावरती चर्चा होणार आहे. विश्वनाथ, फुल टॉस बॉल नाही कनेक्ट झाला, नाही कनेक्ट झाला. तिथून नो बॉलचा इशारा सुद्धा पंचाकडनं झालाय. नो बॉलचा इशारा होतोय पंचाकडनं. तो होता, तो थोडासा वरती होता, कमरेच्या वर चेंडू फुलटा जाताला. नो बॉल आणि या चेंडूवरती 2 धावा. 2 धाव मिळत आहेत. कमरेपेक्षाही वर चेंडू असल्या कारणानं भीमरचा इशारा पंचाने दर्शवलाय. अन्यथा मोठी विकेट मिळाली असती प्रतिस्पर्धी संघाला. आता स्ट्राईक इन कडे डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे सोहेल. सोहेल इज ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढचा बॉल कसा असेल विश्वनाथ जाधव याचा. वेगाने खेळायचा होता, परंतु चेंडू कुठे आहे आणि बॅट कुठे फिरत आहे. स्विंग अँड मिस. जसं नटवरलाल चित्रपटामध्ये ज्यावेळेला अमिताभ बच्चन आणि अहमद खानचा तो सीन होता ना, त्यावेळेला सांगितलं का व्ही विक्रमचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फसल्यात. आता गावदेवी धावांचा व्ही विश्वनाथचा आहे आणि त्यानं ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले त्या चक्रव्यूहामध्ये थोडासा सापडतोय. बघा, तोच आहे व्ही विक्रमवाला, आता व्ही विश्वनाथचा आहे आणि त्याला माहिती आहे अशा क्षणाला डावखुऱ्या फलंदाजासाठी काय लाईन लेंथ असावी. चांगली गोलंदाजी. धाव फलकावरती 25 वरती थांबले. प्रत्येक सामन्यामागे घातक रूप धारण करताना विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडू आपल्याला दिसून येतोय. तो तयार आहे. बघा किती चांगली गोलंदाजी होत आहे. फलंदाजाला प्रश्नामध्ये टाकलंय. बॅटिंग क्रीज मध्ये नाचवताना दिसतोय हा गोलंदाज विश्वनाथ जाधव. ना बऱ्याचशा खेळाडूंना, ना बऱ्याचशा गोलंदाजांना लेफ्ट हँडरला गोलंदाजी करायला आवडते. काही खेळाडूंना ज्यांच्याकडे चांगला ऑफ कटर आहे, चांगला बाहेर जाणारा चेंडू आहे, त्यांना आवडते. कधी बाबा लेफ्ट आहे येतोय आपल्या समोर असं वाटते. आणि त्यापैकी विश्वनाथ जाधव आहेत. त्यापैकी विश्वनाथ जाधव आहे. चेंडूला केल्या गॅपमध्ये चेंडू गेलाय सरळ 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. या चेंडूवरती चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्निसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. क्या बात है. महाराष्ट्र राज्य अग्निसेनेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य कैलाश काका पाटील या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात जुडले गेलेत आणि ते सुद्धा या मॅचला बघतायत. धन्यवाद काका, आपण या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात बघतायत. आणि पहिला दिवस जर आपण बघितला तुकारामजी, तर 26 जानेवारीचा दिवस होता आणि त्या दिवशी कैलास काकांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडलाय. जे व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला सांगायला नको. एक असं व्यक्तिमत्व जे अग्री समाजाकरता झटत आहे. 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 30 धावा. 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये ऐकूया डीजेला. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024. कैलास काका म्हटलं तर अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारं एक व्यक्तिमत्व, गोर गरिबांना न्याय देणारं व्यक्तिमत्व आणि सध्या लाईव्ह स्वरूपात या स्पर्धेला बघतायत. विजय मामा चषक 2024ला ते जुडले गेलेत आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे.
मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे आणि त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज होतो इथे फेल. विकेट डाऊन. वसई टीमला लागलाय आणखीन एक धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. तुकारामजी सोहेल बाद झालाय आणि सोहेल यांनी 7 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा बनवल्यात. धावसंख्या 30. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथं षटक टाकण्याकरता नंदन विश्वकर्मा आलाय. चांगली गोलंदाजी नंदन या गोलंदाजाची. ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता संदीपजीच्या धावा होते 14, पण मागच्या जर बघितलं तर 13 चेंडूचा खेळ झालाय ज्याच्यावरती 16 धावा आल्यात. कहाणी तिथे चेंज झाली ना. कहाणी तेच एका गोष्टीचा उल्लेख आम्ही केला होता की तुमची जी सलामीची जोडी मैदानावरच्या बाहेर गेले, तुमचा मागचा एका मॅचचा हिरोज युसूफ गेलाय. तुम्हाला ही संधी आहे, ही संधी साधायची आहे. आणि एक दुसरा निष्कर्ष आहे, दुसरं जे अनुमान आहे त्यावरती येईल, पण थोडासा वेळ जाऊ द्या कारण ते थोडंसं अर्ली होईल ते बोलणं. पण ही संधी आहे. सादिक अन्सारी आहेत ज्याच्या नावावरती एक विक्रम आहे. संदीपजी वालिवच्या मैदानावरचा 9 चेंडूवरती 9 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे तो सध्याच्या घडीला बॅटिंग वरती आहे, सादिक अन्सारी. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहिल्या मॅचचा हिरो नंदनची आपण पाहिली होती. 2 विकेट 15 धावांची केली. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट, गेम चेंजरचा टी शर्ट त्याच्या अंगामध्ये काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नंदन विश्वकर्मानं केलाय. चांगली गोलंदाजी आणि त्याचं फळ मिळते. धावा थोडंसं झगडावं लागतंय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आणि जाकीर सरांचा वाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त धाव मिळाली. आता थोडासा दबाव कमी होईल. माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय नंदन. चेंडू बराच वर गेलाय. चेंडूच्या खाली आलाय क्षेत्ररक्षक विश्वनाथ आले. ओ हो, ये तो मेरा है, ये तेरा मेरा वाला खेळ था. विश्वनाथ जाधव सांगतो ये तो मेरा कॅच आहे, हा माझा झेल आहे. आणि विश्वनाथ जाधवनं टिपलाय झेल. अजून एक विकेट. सादिक अन्सारी बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हिलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. पूर्णतः बॅटिंग लाईनअप ही सध्या तरी चालत नाही. बॅटिंग करताना 5 गडी बाद झालेत. धावपळकावर धावा लागल्या जातात त्या 31 धावा. अर्थातच कंबर मोडीचं काम केलंय गोलंदाजाने आणि पूर्णतः चांगलं लयमध्ये दिसत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल? पूर्णपणे म्हणजे पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्यानंतर दुसरं षटक जे अक्षयने राजभरनं केलं होतं तिथून सुरुवात झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा विश्वनाथ जाधवचं येणं तिसरं षटक आणि तोच दबाव तोच प्रेशर कायम ठेवण्याचं काम इथे करता येतं नंदन विश्वकर्मा. पुढचा बॉल टाकण्याकरता तो सज्ज. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा खेळाडू आहे रुपेश. ह्याला अगोदर पावित्र्यताचा पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळायचा चेंडू आता ऑफ साईडला जातोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी करेपर्यंत 1च धाव पूर्ण केली. एका धावणीची धावसंख्या धावफळकावर 5 गडी बाद 32 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि चौथ्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक दिसत आहेत मला. आपण अजून एक चर्चा करूया कारण किती धावसंख्या असावी याच्यावरती. सुरुवात झाली होती तुम्हाला 80 धावसंख्येपर्यंत जायचं होतं. हा प्लॅन ए होता तुमचा. आता प्लॅन ए थोडासा मागे सारलाय, थोडासा गडबडलाय, थोडासा त्याच्यामध्ये गोंधळ झालाय. आता प्लॅन बी कितीचा आहे? 40चा, 50चा, 45चा की 55चा शेवटचा बी नक्कीच आपण जाणार आहोत. पुढचा बॉल. ओ काय घडलंय बघूया. ऑफ स्टंपच्या बाहेरून आतमध्ये टर्न होताना हा चेंडू दिसलाय. वाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 33 धावा. 33 50च्या आसपास तरी धावपळक जायला हवा या वेळेला. चॅलेंजेबल ते चॅलेंजेबल असणार आहे. 50च्या जवळची धावसंख्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ये कम होती हुई रोशनी और ढलती हुई शाम, वाऱ्याचा वेग, वातावरणीय बदल या सर्व गोष्टीचा अभ्यास करता 50 धावा चॅलेंजेबल ठरू शकतो. पण तोपर्यंत पोहोचण्याची संधी देईल का टीम? दानवीचा संघ त्यांना देईल का? खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट स्लॉंग ऑफला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय, नाही थांबू शकणार. शेवटच्या चेंडूवरती इथून पाहतोय चौकार आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा झालेला 37 37. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 12 बनतील, 15 बनतील की 6 मध्ये बनतील फक्त 7 धावा. ऐकूया एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. डावाला बिंदास लाखाचा बक्षीस लावा.
विजय मामा करते दावा नवीन लाखाचा बक्षिसला चा खेळ आता शिल्लक राहिलाय लढण्यासाठी, आपल्या गोलंदाजाला ताकद देण्यासाठी, बल देण्यासाठी, त्यांनाही पुन्हा एकदा फाईट बॅक करण्यासाठी किमान 10-12 धावा येणं आवश्यक आहे. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज रेडी होतोय. यस, गोलंदाज तर रेडी होतोय आणि बघूया रोशन गोलंदाजी मार्गावर आलाय. समोर आहे तो बॅटर म्हणजेच रुपेश. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, पंच स्वप्नील किने यांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेची भर पडली, धावपळकावर धावा लागल्या जातात त्या 38. याचाच अर्थ आता 50 पर्यंत जाऊ शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. जायला सवय जर आपल्या टीमला आहे आणि दानिवलाही माहिती आहे यांना आम्हाला 50 वर नाही जाऊन द्यायचं. विदिन 45 85 आत आम्ही यांना रोखणार, हा प्रयत्न दानिवचा चाललाय. पण या पद्धतीने नाही, या पद्धतीने तुम्ही नाही रोखू शकणार. 2 वाईट बॉल लागोपाठचे हाताळले गेल्यात. आपण का सांगतोय, कारण आपण ज्यावेळेला मोटरसायकल घेतो, 4 व्हीलर घेतो, त्यावेळेला वेगवेगळ्या कंपनीचे घेतो ना 4 व्हीलर, पण त्याच्यामध्ये जर डिझेल पेट्रोल नसेल तर चालणार नाही. तसा क्रिकेटचा खेळ आहे, तुमच्याजवळ चांगले गोलंदाज आहेत, चांगली बॉलिंग स्ट्रेंथ आहे, पण त्यांना बल देण्यासाठी, ताकद देण्यासाठी जर धावफलकावरती धावा नाही आल्यात, अपेक्षित धावफलक नाही आला तर त्यांच्यावरती तो दबाव येणार, तो कसा सहन करणार. अगदी बरोबर, पोटेन्शियल चांगलं असायला हवं. आणि इथे मात्र तेवढं काही खास फटकेबाजी दिसत नाही. जसे मुख्य फलंदाज बाद झाले तसा दबाव या ठिकाणी आलाय. पुढचा बॉल, ओ काय चांगला बॉल टाकलाय. इथे कॉमेंट्री करत असताना इथून सुद्धा बॉल आपल्याला स्पष्टपणे दिसला नव्हता. इतकंच चांगला बदल केलाय गोलंदाजाने. धावसंख्या धावपळकावर अजूनही 39 वर थांबली आहे. अजून या षटकाचा विचार केला तर 5 बॉल शिल्लक आहेत. तुकारामजी काय वाटतंय, 5 बॉल मध्ये किती धावा यायला पाहिजेत. आणि चेंज जसं केलंय ना, तर एक चॅलेंज ही आपको चेंज कर सकता है ना. हे आव्हान आहे तुमच्या समोर, हे चॅलेंज आहे. ओ बराच शफल केला होता पण त्याचा पाठलाग नाही केला, त्याच्यापासून लांब गेले. व्हाईट बॉलचा इशारा पण संकडनं झालाय. चेंज तुम्ही करतात, वारंवार चेंज करतात, पण चेंज करताना 3 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या. धावा झाल्या धावफलकावरती 40. आपण चर्चा करतोय संदीपजी 45चा, 50चा की 50च्या पारचा. आता ही लढाई 50च्या आर की 50च्या पारची चालू आहे. मला तर वाटतं 50च्या पार जावं लागेल आणि तशा पद्धतीने धावा बनू शकतात. सध्या तरी विकेटवर उभा असलेला खेळाडू त्याच्या मनामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू असेल फटका खेळण्याकरता. एक चांगला नामवंत खेळाडू आहे रुपेश, त्याला करावंच लागेल, संकटमोचकाची भूमिका अदा करावी लागेल. आणि म्हणूनच आता ह्या चेंडूला उडवलंय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. बिग ब्लास्ट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार गेला बाहेरच्या दिशेने. संदीपजी एक गोष्ट नोटीस केली का, छोटा प्रेक्षक होता तो लांब झाला. अबा बाहेर जेल टीमला तर 200 रुपये आहेत. स्कोर मूव्स ऑन 46. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. आता थोडस मिस टाइम झाले. नंदन होते, नंदन विश्वकर्मानं टिपलाय हा झेल. एक षटकार टोकून आशा निर्माण केली होती, आशेला लागलाय सुरंग, झालाय बेरंग आणि विकेट आलाय. क्रमांक 8 फलंदाज बाद झालाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 46 धावा झालेत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 6 गडी बाद झालेत. 6 गडी बाद, धावफलकावर धावा आहेत त्या 46 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमन गेलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू सध्या 46 धावा आहेत. 3 चेंडूंमध्ये 7 ते 8 धावा आल्या तरी 50 पार होतोय तुकारामशी. म्हणजे ज्याला म्हणता येईल की थेंबे थेंबे तळेसाचे असं धावा तर जमा केल्या आहेत, पण आता शेवटचा पंच तुम्हाला लावायचा आहे शेवटच्या क्षणी. आणि योग्य विश्लेषण केलं की 6-7 धावा सुद्धा निर्णायक ठरू शकतील. तो गोलंदाज तयार झालाय या षटकातील चेंडू टाकण्याकरता. सरळ बॅटने स्टँड डिलिव्हर. मंगेश यादव याच्या डोक्यावरून लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा
दमदार दर्जेदार षटकार. कॅमेरामॅनचं पहिल्यांदा स्वागत केलंय ज्या ठिकाणी कॅमेरामॅन बसलेत. धावसंख्या पोहोचली 52 वर. 52 वरती जाऊन पोहोचले. शेवटची आपण बघतोय षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पाहिलं न्याळलं आणि पाठीमागे सोडून गेलंय. योग्य तुम्ही जसं म्हटलं ना कॅमेराने प्रत्येक चेंडू कॅच केलाय. प्रत्येक चेंडू त्याने कॅमेऱ्यामध्ये टिपलाय. आता चेंडूनं त्यानं टिपण्याचा प्रयत्न केला होता मागच्या चेंडूवरती. या अगदी बरोबर. आणि सध्या 52 धावा धावपळ चालू आहेत. या आधी ब्लॉक होल मधून खोदून काढला होता त्या चेंडूला बॅटर अमन याने. शेवटचा बॉल या इनिंग मधला. पुन्हा ब्लॉक होल मधला चेंडू होता. इनसाइड आउट करून लॉंग ऑफ मध्ये चेंडूला वळवलं. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा धोका होऊ शकतोय. आणि बघता बघता दुसरी धाव घेताना विकेटचं पतन झालंय. 7वा धक्का. 7 गडी बाद चॅम्पियन वसई टीमची धावसंख्या झालेली आहे 53 आणि 54 धावांचं लक्ष असेल आई गावदेवी धानिव या संघासमोर. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुकारामजी काय वाटतं 54 धावांचं टार्गेट आता ठेवलं गेलंय? दिवसाची सुरुवात त्या 54 धावाने झाली होती. सकाळी सुरुवात 54 धावाने झाली. बघूया एंड 54 होतो का 53च्या आतमध्ये एंड होतोय. पण एक गोष्ट आहे की सुरुवातीच्या पडझडीनंतर सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर चॅम्पियन वसईनं कमबॅक केले. कारण वाटलं होतं की तिथपर्यंत कसा पोहोचेल कसा नाही पोहोचणार. पण कमबॅक केले. पहिला डाव संपलाय. 53 धावा झाले. 54चा पाठला करायचा आहे. हे ब्रेक घेऊया एक संगीत ऐकूया आणि येऊया ज्या वेळेला गावदेवी धानिवचा संघ या 54 धावांचा पाठला करण्यासाठी मैदानावरती उतरेल तो रन चेस सुद्धा इंटरेस्टिंग आहे. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय गरत मामा चषक 2024चा असा दिवस. षटकारांची तुफान आतिषबाजी. अचूक नियंत्रित गोलंदाजी. बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी. स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. हार्दिक स्वागत. अगदी सहर्ष स्वागत आहे. कारण पाहुण्यांची आवश्यकता सुद्धा असते. एखाद्या स्पर्धेचं आयोजन नियोजन म्हटलं की प्रत्येक गोष्टी प्रत्येक घटकांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. म्हणजे आयोजकांच्या जोडल्या प्रायोजक असतील त्याच्या जोडल्या खेळाडूंची साथ असेल आणि प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद. या चारही गोष्टी एखाद्या स्पर्धेला चांगलं बनवतात चांगली प्रसिद्धी मिळवतात आणि चांगलं यशस्वी सुद्धा करून टाकतात. एक डाव संपला. एक इनिंग संपल्या. सकाळपासून आपण जर धावा पाहिल्या तर 54 पासून 64 पाहिल्या. 96 पासून आपण त्या 74 पाहिल्या. 75 पाहिल्या. मागच्या एका सामन्यामध्ये जिथून 92 धावाही पाहिल्या. आता शेवटचा मॅच आहे जिथे 54 धावांचा पाठलाग करायचा तो टीमला. चर्चा करणारच कारण संदीपजी थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा जॉईन झाल्यात या. आणि आजचा दिवस जो आहे जो वेगळा आहे. वसई तालुक्यात एक गाव एक संघ ज्याचा उल्लेखही आम्ही केला होता. पुन्हा एकदा ब्रेक. सलामी जोडी मैदानाच्या दिशेनं गावदेवी धानिव पाठवा. 54चा पाठला करायचा आहे. एक धून ऐकूया आणि येऊया 30-54च्या या खेळामध्ये कोण मारणार बाजी कोण घेऊन जाणार असा दिवस आपल्यासाठी चांगलं आणि कोण येणार त्या ग्रँड फिनालच्या दिवशी. तिथल्या अड्ड्यावर जाईल. तिथल्या अड्ड्यावर जाईल. तिथल्या अड्ड्यावर पॉवरफुल माल. गावदेवी धानिव नाहीये. वसई चॅम्पियन वर्सेस विश्वनाथ जाधव सुद्धा असू शकेल असंही आहे. कारण त्याचा विकेट फार महत्वाचा आहे. नो डाऊट त्याचं विकेट्स फार महत्वाचे आहे. परंतु एक खेळाडू अजूनही विसरून चालणार नाही. जय विश्वकर्मा. अनेक वेळा संकट मोचकाची भूमिका तो अदा करतोय. आणि दुसऱ्या बाजूला एक रन मशीन आहे मंगेश यादव.
आता त्याला सुद्धा सलामीला धाडलं गेलंय. जो नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर बघताय ना, तो सुद्धा एक घातक बॅटर म्हणून गणला जातोय. म्हणजे तुम्ही नक्कीच जसा मी वीरूचा उल्लेख केला, तुम्ही जयचा उल्लेख केला. ही जय वीरूवाली जोडी आहे, ही जय वीरूवाली जोडी आहे. आता वीरू मैदानावरती आहेत, अर्थात विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंडला आणि मंगेश ज्याच्याकडे प्रतिभा आहे आणि संध्याकाळचं क्षेत्र आहे त्याचाही बराचसा विचार करून आता सध्याला त्याला ओपनिंगसाठी आणलंय. आणि पहिले षटक मागचा मॅच ज्यानं गाजवलाय तो साहिल भाटी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. इनसाइड आउटचा फटका खेळलाय, चेंडू साला इनफिल्डच्या डोक्यावरनं पाठलाग केला जातोय, चेंडू गेलाय जोपर्यंत फील्ड केला जातोय तिथून. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा या पहिल्या चेंडूवरती पूर्ण. मग मी संदीपजी उल्लेख केला होता कारण वसई चॅम्पियनचा संघ तिथून वसईवरनं इथून दाखल झालाय. कोणी मोटरसायकलवरनं आलाय, कोणी ट्रेनने आलाय आणि ट्रेनने येत असताना त्यानं तिकीटही काढलंय. म्हणजे त्यानं ट्रेनचं तिकीट काढलंय. पण सोहेल काय सांगतोय, तो सोहेल सांगतोय तिथून की मी काढलंय ट्रेनचं तिकीट, पण आता मॅच मध्ये पाहिजे मला विश्वनाथची विकेट पाहिजे. अगदी बरोबर. विकेट घेण्याकरताच या ठिकाणी प्रयत्न ते करतील. परंतु शतरक्षक अरमान तिथे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना दिसलाय. आता डावकुरा हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आत वळणारा बॉल ऑफ ब्रेक चेंडूला अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावन करता ठोकलेला कलात्मक चौकार. 4 रन्स. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. आउटसाइड एज लागली होती, पाठीमागे निघून गेला तर शॉर्ट तडम्याच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेलाय आणि 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. बघा एखाद्या संघाचं यश कशामध्ये असतं. तुमचे ओपनिंग पेअर नो डाऊट, पण त्याच्यानंतर ज्याला संधी मिळाली त्याने संधीचं केलेलं सोनं, त्याने केलेला परफॉर्मन्स तो पाहतोय. बॅट स्विंग जोरात होती, क्रॉस बॅटेड फटका, पण पुढचा पाय लवकर स्क्वेअर ऑन झाला. चेंडू त्यांना बीट करून गेला स्टेजच्या हातामध्ये. मागच्या मॅच मध्ये केलेली इथून साहिल गोलंदाजी पुन्हा एकदा साकारतोय. चांगले चेंडू आता टाकलाय, त्याचा विकेट मिळाली तर थोडंसं कमबॅक होऊ शकतं. इथे शॉर्ट ऑन फुल केलाय, चेंडू फॉरवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी जाईपर्यंत 1 धाव सहजतेने पूर्ण केली जाते. इथे चुकी नाही व्हायला पाहिजे, चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षकाने 100% योगदान गोलंदाजाला दिलं पाहिजे, साथ द्यायला पाहिजे. म्हणजे जसं आपण नेहमीच सांगतो ना की गोलंदाज प्रयत्न करतो 100%, मग किमान 80-90% तर क्षेत्ररक्षकाने पण प्रयत्न करायला हवा ना. त्याला साथ जर नाही लाभली, हा टीम गेम आहे. बॅट्समॅनना धावा करायच्या, बॉलरना करायच्या, घड्याळावरती लक्ष देऊ द्या राजू मिश्रा. आपण कारण पंच तेच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. चर्चा जरूर करा, पण चर्चेमध्ये जास्त वेळ जाणार नाहीये याची आपण काळजी घ्या. आपण चर्चा करतो, गोलंदाज जेव्हा प्रयत्न करतोय तेव्हा त्याला साथ देणं अपेक्षित आहे. हा टीम गेम आहे, टीम वर्क न करायचं आहे, टीम युनिटने करायचं आहे आणि टीमनं तो एकत्र प्रयत्न करायचा आहे. स्वीप केलाय चेंडूला, इथून स्वीप केलंय, स्वीप चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड लेनच्या बाहेर. षटकार, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. काय निरीक्षण होतं बॅटरचं आणि चेंडूला स्लॉग केलं. स्लॉग स्वीपचा फटका पाहायला मिळाला बॅटरद्वारे. 6 धावा तो प्राप्त करतोय आणि संघाला नेऊन ठेवतो 14 वर. व्हॉट अ बॅटिंग. पुढचा बॉल आता मात्र थोडासा पावित्र्य चुकलाय. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. 1च धाव मिळाली या चेंडूवर बॅटरला. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 54 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आई गावदेवी धानू टीमची धावसंख्या झालेली आहे ती सध्याच्या घडीला 15 धावा. इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे याची चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूया. तुकारामजी मांगेला आमच्या सोबत जुडले जात आहेत. 24 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. काय वेगळी रणनीती पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा घेतलाय बॅटरने. त्याला कारण आहे बॅटिंग पॉवर प्ले का घेतला, कारण विश्वनाथ जाधवचा जो फॉर्म आहे तो फॉर्म त्याचा फायदा उचलायचा आहे. आता 24-19 मॅच याचा अर्थ असा आहे की आता गोलंदाजाला
एक असं षटक हाताळावं लागणार आहे ज्याच्यामध्ये विश्वराजची तर विकेट घ्यायची आहे, अजून एक घ्यायची आहे आणि 2 ते 3 धावांचं षटक हाताळायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला विश्वराज यादवला हे षटक मोठं करायचं आहे. 15 पहिल्या षटकामध्ये आल्यात, दुसऱ्यामध्ये सुद्धा 15 यायला हव्या. हे षटक त्यालाही मोठं करायचं आहे. तो सेकंड एंडला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू झेल सुटलाय. ओहो, तिथे पार्टी मागे रिएक्शन भरपूर आली होती राजीव मिश्रा यांची. का तर झेल जो होता क्षेत्ररक्षक होते तिथे त्यांच्या हातातनं चेंडू निसटलाय. अशा वेळेला निसटलाय. एक मॅच कोपरी वर्सेस दानिवचा मॅच झाला होता आणि असं म्हणूया संदीपजी त्या क्षेत्रामध्ये झेल सुटला होता. म्हणजे CID मधला फेमस डायलॉग आहे ना, कुछ तो गडबड आहे. आता दया सांगू शकत नाही कारण दया हे स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आहेत, पण तो फेमस ही डायलॉग आहे. आणि इथे अफजल याच्याकडून मोठी चूक झाली कारण एक महत्वपूर्ण बॅटर ज्याला बाद करू शकला असता. त्याच्यानंतर म्हणतात की पुढील तुमची जी संकट होती ती संकट कमी झाली असती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे अरमान. त्याच्या कोट्यातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली असती. आता स्ट्राईक इनकडे मंगेश यादव सज्ज आहे. रन मशीन आई गावदेवी धानू टीमची मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. गोलंदाज तयार अरमान. बघूया काय घडलंय. बरोबर मिडल स्टंप वर चालणारा चेंडू, पायचीची अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. जे हवं होतं ते मिळून दिलंय. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विदिन स्टंपवाला बॉल होता. विदिन स्टंपवाला बॉल तुम्ही लेग साईडला ज्यावेळेला खेळायचा प्रयत्न केला होता तेव्हा चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही थोडा चेंडू तुमच्यापर्यंत येऊन दिला, आतमध्ये घुसून दिला आणि जसं मी मागे उल्लेख केला होता त्यावेळेला ऑन साईडला बॅट आहे मिड विकेटला नाही गेली, बॅट गेली तुमची स्क्वेअर लेगला. बॅट तुमची थोडीशी फेसजी गेली आणि त्याचा परिणाम असा झालाय बरोबर इन फ्रंट ऑफ द विकेट हा चेंडू आदळलाय आणि विकेट आले. ज्या विकेटची आवश्यकता आहे याच करता मी संदीपजी म्हटलं होतं हे षटक अरमानच्या हातामध्ये जिनके हाथों में कमान क्यों दी गई है. राजू मिश्रा ने अरमानला का आणलंय कारण हे षटक आहे जे 2 विकेटचं 3 धावांचं हे षटक मला पाहिजे म्हणून अरमानच्या हातामध्ये दिले आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय हकीम. या खेळाडूंना सुद्धा प्रभावित केलं. ज्या ज्या वेळेला संधी मिळालेली आहे त्या वेळेला खऱ्या हातानं गावदेवी धानवी करता चांगलं क्रिकेट त्याने सुद्धा खेळलंय. आता त्यांच्या समोर आहे पुन्हा एकदा अरमान. आता लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड हे बॅटल आहे. डावखुरा वर्सेस डावखुरा. कोणाच्या डावखुरे होणार माहिती नाही पण मैदानावरती 2 डावखुरे आहेत. 2 डावखुरे खेळाडू मैदानावरती आहेत. अरमान मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो टिपला जाईल. लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड बॅटल जिंकलाय अरमानने घेतलाय. अजून एक विकेट, अजून आला एक महत्वाचा गडी बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आता आपण म्हणू शकतो कमबॅक होऊ शकतंय फिल्डिंग करणाऱ्या चॅम्पियन वसई टीम्स. लगातार 2 बॉलवर 2 धक्के दिलेत आणि विकेट हॅट्रिकवर आलाय गोलंदाज अरमान. आदरणीय सन्मान्य मिलिंद काशीनाथकिनी मराठी दणका आणि शाखा प्रमुख आहेत कराड तारा यांच्या सौजन्याने विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सध्या गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आलाय. काय कमबॅक म्हणावं लागेल हे. आता कमबॅक आहे का वेलकम बॅक आहे ते पुढच्या चेंडूवरती नक्कीच आपण चर्चा करतोय. पण आता मराठी दणका यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे पण सध्याच्या घडीला अरमाननं समोरच्याला दणका दिलाय, मोठा दणका दिलाय. 2 विकेट जे प्राप्त केलंय आणि तुम्ही जसं विश्लेषण केलं संदीपजी योग्य कारण इथे विकेटच म्हणून मी या षटकाचे उल्लेखच केला होता. हे षटक 2 विकेटचं 3 धावांचं पाहिजे तर दानिवला हे षटक किमान 12-15 धावांचं पाहिजे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न अराउंड झालाय हॅट्रिकच्या मोक्यावरती. तिथून गोलंदाज सज्ज झालाय. 3 डब्ल्यूच्या तलाशमध्ये गोलंदाज आहे. धावसंख्या धावपळकावर 16 धाबा आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. बघूया विकेट हॅट्रिक साधली जाते काय की फलंदाज एखादा मोठा फटका खेळतोय. जिंकण्याकरता 54 धावांचं लक्ष होतं. धावसंख्या 16 म्हणजेच अजूनही 38 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडूंमध्ये. 21 चेंडू आणि 38 धाबा. गोलंदाज इज ऑन हॅट्रिक. लोअर फुल टॉस बॉल चेंडूला कळून काढलं वाईड ऑफ लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. गॅप शोधण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आसिफ 4 धावा प्राप्त करतोय. क्लास ड्राईव्ह चौकार. साऱ्या गगनात ललकार. अग्निसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार.
स्कोर मूव्स ऑन 20. विकेट हॅट्रिक तर झाली नाही, परंतु 4 धावा मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 20. आणि हे करायचं आहे ना, समोरचा जर तुमच्यावरती अटॅक करतोय तर काउंटर अटॅक करायचं आहे. तुमच्यावरती हल्ला झाला तर प्रतिहल्ला करण्यासाठी तुम्ही तयार राहायचंय. आसिफ, ज्याचा उल्लेख आम्ही नेहमी सांगतो, आसिफ अपने टीम के लिए मुनासिब बॅटिंग की आहे. आतापर्यंत आसिफनं चांगली बॅटिंग नेहमीच केलेली आहे, तो आहे. पण चांगली गोलंदाजी अरमाननं सुद्धा केले. अरमान पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला आहे आसिफ. आसिफचा फटका फसला. क्षेत्ररक्षक चंडूच्या खाली कव्हरच्या दिशेनं टिपलाय. ओहो, जगलिंग वाला कॅच होता, जगलिंग वाला कॅच, जगलिंग वाला कॅच टिपला. आसिफ हे परतलाय. हे षटक ज्याचा उल्लेख आम्ही केला होता, 2 विकेटचं किंवा 3 धावांचं हे षटक आलंय. ज्या षटकामध्ये आलंय हा 3रा विकेट गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. ज्या पद्धतीने झेल टिपला ना, त्याच्यानंतर रिॲक्शन नाट्य सम्राट नृत्य कलाकार मायकल जॅक्सनची आठवण मला झाली. ज्या पद्धतीने केस दिसले त्या खेळाडूचे. मिस्टर सोहेल, हे बघा दाखवलं जात आहे इथे. धावसंख्या आपण बघूया. धावपळकर काय परिणाम झालाय. धावा आहेत धावपळकर 20. अजूनही जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. 34 धावा बनवल्या जातील काय. सध्या चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 19 चेंडूंमध्ये 34 धावा. रन रेट थोडासा वाढलाय. याचा अर्थ मागच्या जर 5 चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूवरती फक्त 5 धावा आल्यात आणि 3 विकेट गमावल्यात. ज्या एका षटकाचा उल्लेख आम्ही केला होता, जे षटक टर्न अराउंड करू शकतं, मॅच मध्ये घेऊन आणू शकतं, तसं षटक आले. पण जोपर्यंत विश्वनाथ जाधव आहे ना, आता डीजे वरती नाही पण सांगूया, टायगर जिंदा आहे. गावदेवी धानिवचा टायगर बिलकुल जिंदा आहे. कारण विश्वनाथ जाधव एक उपमास आहे, काय ट्रम्प कार्ड आहे. या मॅच मध्ये पाहिलं तर ट्रम्प कार्ड आहे. बघूया काय करतोय. स्ट्राईक इनकडे जय विश्वकर्मा नावाचा खेळाडू आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडू सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये वळवला. 1 धाव पूर्ण केली जय विश्वकर्मा या खेळाडूने आणि ह्या षटकाला संपवलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आई गावदेवी धानू टीमची धावसंख्या झाली आहे ती 21. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 33 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे हे आपण बघू शकतो. अतिथी कक्षामध्ये कॅमेरामॅन दाखवतात आम्हाला कोण कोण मान्यवर त्या ठिकाणी आहेत. या स्पर्धेचे सर्व चर्चा करतायत. जे आणखीन मान्यवर आहेत त्यांच्यासोबत चर्चा करताना ते दिसत आहेत. परंतु आता इथे सुद्धा चर्चा होईल काय. 18 बॉल शिल्लक आहेत तुकारामजी आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. चर्चा नक्कीच. जसं व्यासपीठावरती आपण पाहिले, या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा, कारण तेही खुश आहेत. अशा स्पर्धेचा त्यांनी आवर्जून विचार केला होता की अशी स्पर्धा यावी ज्याच्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक खेळाडूला आणि मॅच सुद्धा रंगावा. 18 चेंडू 33 ची आवश्यकता आहे. आणि सध्याच्या घडीला आपण चर्चा काय करतोय, चर्चा मैदानावरती झाली की तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येणार. आणि त्या चर्चेमधनं आलंय की आता पुन्हा एकदा साहिलला तिथून गोलंदाजीसाठी आणलंय. साहिल भाटी आहे स्ट्रायकर एंडला. फलंदाज जय. रिव्हर्स अटेम्प्ट मिस्टेक गलती से मिस्टेक वाला गाना बजा है. चेंडू गेलाय सल, पंचाकडे इशारा आहे 22 आणि आलाय मच निडेड हवासा वाटणारा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्निसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. स्विच हिटचा पवित्रा घेतल्या कारणानं वळणारा चेंडू यष्टीरक्षक आणि फ्लाय स्लिप मध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला कळला नाही आणि फलस्वरूप 4 धावा मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. वेलकम बाउंड्री. नशिबाचा आलाय हा चौकार. पुढचा बॉल. आता जोरकस प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून आता कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला हवी असलेली विकेट मिळाली. गॉन.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आता जर आपण बघितलं तर धावपळकावर धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. रंग भरण्याचं काम आता गोलंदाज करतायत. रंग आणि समोरच्याचा बेरंगही केला जातोय ना. गोलंदाज तयार आहे तिथून रंग. आणि या ग्रँड फिनालच्या दिवशी तर रंग प्रत्येक जण घेऊन येणार. फक्त तो रंग गुलालाचा असणार आहे. तो गुलाल उधळण्यासाठी मैदानावरती येणार आहेत खेळाडू. पण जो खेळ आपण पाहतोय एका गोष्टीचं नक्कीच विश्लेषण करेल. थोडासा वेळ जाऊ द्या, त्याचीही चर्चा इथे करेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. साहिलच्या गोलंदाजीचा उल्लेख इथे जरूर होईल. साहिलनं चांगली गोलंदाजी केली. 16 चेंडू आणि तिथून 29 आहे. नीरज आलेत इथून. जो स्ट्रायकर एंडला फलंदाज झालाय नीरज केलवा, अर्थात इथून स्ट्रायकर एंडला सज्ज. 16-29 मॅच आहे. या षटकामध्ये बरंचसं डिपेंड आहे. पुढचे 7-8 चेंडू कसे होणार त्याच्यावरती डिपेंड आहे. 16 चेंडूचा खेळ आहे, पण हे पुढचे 8 चेंडू कसे जाणार, ज्याच्यावरती किती धावा येणार, किती विकेट येणार, याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. स्लो मुव्हिंग आहे हा मॅच. थोडासा स्लो मुव्हिंग आहे. प्रत्येक जण थोडासा जपून पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज रेडी. स्लो मुव्हिंग आहे. बिस्टॅम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. स्लो मुव्हिंग आहे पण इतका मुव्हिंग चाललाय. आता मॅच तुम्ही सांगितलं रंग भरल्यात, गोलंदाजांना भरले रंग. अजून रंग वाढूया. डीजे वरती गाणं ऐकूया. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. फक्त एक विकेट नाही तर मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. आणि सन्माननीय म्हणजे मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख कराडतळा यांच्याकडनं जर आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2 डब्ल्यू आलाय. तिसरा डब्ल्यू आहे का तो बिलकुल बबलू भी खुश होगा. इथून 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावा अजूनही करायच्या आहेत. 15 चेंडूचा खेळ झालाय आणि 15 बाकी आहे. म्हणजे जसं म्हणतात ना अर्धा ग्लास भरलाय अर्धा बाकी आहे. 15-29 मॅच आहे. परंतु दोन्ही टीम चांगल्या जिद्दीने खेळतायत. जिगरबाज खेळ या दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. नंदन विश्वकर्मा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला नीरज हा सुद्धा बाद होताना दिसलाय. दुसऱ्या बाजूला आता विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईक इन कडे वाट बघतोय. कधी एकदा मला स्ट्राईक मिळेल आणि जी संकट आलेत सध्याच्या घडीला त्या संकटांना मी कधी एकदा दूर करतोय. काही झालं त्याला सुद्धा. गोलंदाज तयार. साहिल भाटी चांगला गोलंदाज आहे. हा चांगला गोलंदाज असल्या कारणानं टर्न होतोय. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही पद्धतीचं मिश्रण आपल्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. आता चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक इन कडे विश्वनाथ जाधव आलाय. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 28 धावा नक्कीच. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता की संकट. बघा संकट मुळात येतात तुमच्यामधल्या क्षमतेची परीक्षा बघण्यासाठी. तुम्ही कसं सामोरे जाता, तुम्ही त्याला कसं फेस करता, संकटांचा सामना तुम्ही कसा करता. निडर होऊन पडता का डर से करते. डर आणि निडर मध्ये नीचा उल्लेख त्या करताय. जसं आपण विचार करणार तसं आपण घडणार. इथून दुरून खेळलाय. कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळलाय. चेंडू झाला बॉर्ड लाईन जवळ. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. इथून चेंडू जोपर्यंत फील्ड करतील तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 3 धावांनी दाफलक पुढे चाललाय. आणि नक्कीच जसं ज्यानं आपल्याला माहिती देतात एका गोष्टीची चर्चा आम्ही थोड्या वेळानंतर करणार होतो. कारण मागच्या जर अर्धा चेंडूचा खेळ जर पाहिला तर अर्ध्या चेंडूवरती कहाणी असं होती की तिथून स्ट्राईक नव्हता. तो आता पुन्हा एकदा मिळाला. त्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. 3 धावांनी दाफलक धावून पोहोचलाय तो 29-29 वरती. 5 गडी बाद 29 धावा झाल्यात. 2.5 6 गडी बाद 29 धावा झाल्यात. आणि अजून जर आपण विचार केला तर अजून 25 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 5 गडी बाद 29 धावा. धावपळकावरील स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा ओ स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. फ्लाइटेड चेंडू पाहायला मिळाला आणि जास्त टर्न आपल्याला घेताना दिसलाय चेंडू. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 29. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा.
आपल्यासाठी कधीच थांबत नसतंय. म्हणूनच या पृथ्वीवर सर्वात मोठा गुरु कोणता, तर तो वेळ आहे. कारण जे वेळ शिकवतोय ना ते दुसरा कुठलाच गुरु शिकवत नाही. म्हणूनच वेळेला महत्व द्या. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. 36,000 पेक्षाही जास्त प्रेक्षकांनी आजच्या दिवसात या मॅचला व्ह्यूज केलंय, म्हणजे व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता करंट व्ह्युअर्स जर बघितलं तर 1368 आहेत. आणि तेही सामना बघताना आता कोण जिंकणार आहे वसई तालुका एका च्या संकल्पनेनुसार आहे. 12-25 मॅच आहे. जसं तुम्ही उल्लेख सुद्धा केला होता की ज्यावेळेला आजचा दिवस ज्यावेळेला स्टार्ट झाला होता त्यावेळेला म्हटलं होतं की आजचा 6वा दिवस आहे आणि दिवसभर पाहावा असा दिवस आहे. प्रत्येक मॅच रंगलाय. हाही रंगणारा 12-25चा मॅच आहे. तुम्ही वेळेचा उल्लेख केला म्हणून कधी कधी ना वेळेवरती ठरवा काय करायचंय ते. आणि कडक बंदोबस्त या मॅच करता आहे. शॉन पदक बघा ना, 12-25चा मॅच आहे. पाहायला मिळत आहे तिथे. गोलंदाज रेडी होतोय पुन्हा एकदा गोलंदाजसाठी. अफजल पहिला चेंडू मिस टाइम झालाय का? झाला. हो झाला मिस टाइम. विश्वनाथ जाधवची प्राइजलेस विकेट. अफजलनं केलंय शिकार. गॉन. एका नजरत करते गार विजय मामा विरार टायगर. एका नजरत करते गार विजय मामा विरार टायगर. टायगर टायगर विजय मामा यो टायगर. थँक्यू. टायगर ज्या पद्धतीने झेल टिपला तिथून अमर आणि संदीपजी हा झेल टिपल्यानंतर ना म्हणजे खेळाडू बघा ना, चॅम्पियन तिन्ही खेळाडू एकत्र गेलेत. 500 रुपयाचं पारितोषिक तुकाराम मांगेला सरण करता आलं. चांगलं समालोचन त्यांनी केलंय. कालच्या दिवसात आम्हाला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं साहेबांनी, मिलिंद किनी साहेबांनी. आणि आता तुकाराम मांगेला सरण करता हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या मॅच नंतर आपण ते वितरित करूया. सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेऊया. मैंने छोडा था कॅच और मैं ही लावूंगा मॅच असं दाखवून दिलंय, करून दाखवलंय गोलंदाजाने. योग्य विश्लेषण. म्हणून जर ज्यावेळेला आऊट झाले ना म्हणजे विश्वनाथ जाधव, गोलंदाज खुश होणं का लाजमी असतं पण जास्त खुश आपण बघितलं अफजलला. विकेट मिळाली. धावपळकावर धावा आहे त्या 29 धावा. अजूनही थंडावलेली धावसंख्या. जशा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थंडपणा गारवा जाणवतोय तसाच मॅच मध्ये थंडपणा पडलेला दिसतोय. काय मॅच झालाय नरम आणि फलंदाजी ते या मॅचला करेल काय गरम, बघूया. थोडासा प्रश्नामध्ये पडलाय. गोलंदाज अफजल अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यासमोर उजव्या हाताचा खेळाडू. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे तो आशिष. एक उपयुक्त असा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला मॅच रंगवण्याकरता पाठवलाय. परंतु अफजल याचा तिखट मारा, अफजल याचा टिचून मारा. इथे निर्धाव बॉल. आणि पाठीमागे राजू मिश्रा त्याला सांगतात की आपल्याला फायनल मध्ये मारायची मजल, मग बॉलिंग वरती पाहिजे अफजल. क्या बात है. मजल मारायची तर तुम्हाला अफजल पाहिजे आणि अफजलला चांगली गोलंदाजी. आता तिथून गावदेवी धानीवकडनं काउंटर अटॅक यायला आवश्यक आहे कारण मॅच सध्याच्या घडीला अशा सिच्युएशन मध्ये आहेत. तिथून राजू मिश्रा सांगतात आपने प्रयास क्यों नहीं किया. वही कहानी कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, आपने प्रयास क्यों नहीं किया, जेल साठी का गेलं नाहीये. अमन सांगतात की बाबा थोडासा पुढे होता पण मॅच पुढे मागे कधी होऊ शकतं. धावा बघतो धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या सध्याच्या घडीला 30 आणि आता इथून 24 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिलाय तो 9-24चा मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. प्रेक्षकांना हा मॅच नक्कीच आवडला असेल. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनकडे एक विस्फोटक खेळाडू नंदन विश्वकर्मा. स्विंग अँड मिस. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर किती चांगल्या पद्धतीने टर्न घेतोय. दबाव आहे, दडपण आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावर दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवा. बिलकुल. आणि प्रेशरवाला खेळ आहे तसा तो पेशन्सवाला खेळ आहे. तुमचा प्रेशरवाला खेळ आहे, पेशन्सवाला खेळ आहे, संयमाचाही आहे. आता कोण दाखवणार संयम आणि कोणाचा तोडणार संयमाचा बाण. संयम महत्वाचा आहे. प्रेशर वाला खेळ आहे, पेशन्स वाला खेळ आहे. टाळ्यांचा आवाज एका डगआउट मधला आहे. प्रेक्षक तुम्ही पण हात मोकळे करा कारण थंडी वाढले. टाळ्या वाजवल्या थोडी गरमी पण येईल तर टाळ्या तुम्ही पण वाजवा. नक्कीच या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलं या गोलंदाजाने. अफजल काय चांगला क्लास त्याचा पाहायला मिळतोय. त्याचा शेवटचा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयास होता राजू मिश्रा याचा आणि दोन्ही हात त्याच्या डोक्यावर येत आहेत. एक धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा लागल्या जातात 31 रन्स
आफ्टर 4 ओव्हर आणि आता 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय नो मीटिंग नो टाइम. आपल्याकडे वेळ कमी आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. कालच्या दिवसात सुद्धा असाच एक मॅच रंगला होता शेवटचा. एनसीसी नारेंगे बी आणि V24 बॉईज चंदनसार. विजय मामा तरी सुद्धा काय म्हणाले ते तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस पराभवाच्या छायेमध्ये टीम गेली त्यावेळेस कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला विजय मामा होते आणि तरी सुद्धा ते म्हटले की मुलं चांगली खेळली, एक ट्रॉफी तरी मिळाली, हे त्यांचं वाक्य होतं. परंतु काही खेळाडूंना ते वाक्य माहिती नव्हतं, असे विजय मामाने उद्गार काढले तसं, आणि म्हणूनच आज बरेचसे खेळाडू इथे दाखल झाले नाहीत. हे मला पाहायला मिळालं. अनिकेत सुद्धा इथे दाखल होताना दिसला नाही. मॅच कडे वळूया. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. काय उच्च दर्जाची गोलंदाजी तुकारामजी. सुंदर सुंदर गोलंदाजी आणि नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला विजय मामाचा. कारण शेवटपर्यंत बघा एक गोष्ट असते, परिस्थिती कशी असो, नेव्हर गिव्ह अप्स. कधी हार मानायची नाहीये, कधी गिव्ह अप्स करायचं नाही. ही भावना तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू होते. 6-23 मॅच आहे. युसुफ पुन्हा एकदा येतोय. नंदनकडे क्षमता आहे, जे पुढच्या पहिल्या 4 षटकामध्ये नाही घडलंय. मागच्या 3 षटकामध्ये फक्त धावा जर पाहिल्या तर 16 झाल्यात, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा झाल्या होत्या. हे त्या इनिंगला घडलं होतं. शेवटची ओव्हर आहे. 6-23 मॅच आहे. हो, खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केलाय. असं नाही की हे घडणार नाहीये, असं नाही की धावा येणार नाहीये, पण तो दबाव, जो प्रेशर, जे दडपण आता कायम झालंय ते आता तुमच्या जास्त करून त्याचा विचार होतोय. या मॅच वर जर सट्टा लावला असता तर तुकारामजी 54 धावांचं टार्गेट होतंय. पण तोच ना, म्हणजे पैसा लावायचा तरी कुठे, या बाजूला की त्या बाजूला. 5 बॉल शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल बेधडक मारलाय कडक. अजूनही हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये आहे. याचाच अर्थ मॅच अजून जिवंत आहे. षटकार आलाय. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. टॉप क्लास परफॉर्मन्स, टॉप क्लास परफॉर्मन्स सध्याच्या घडीला असा आलाय दोन्ही टीम. म्हणून मी नेव्हर गिव्हअपचा का दिला होता, कारण बघा तुम्ही थांबलास, तुम्ही थकलात तर प्रश्न संपला. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. गेम चेंजर टी शर्ट त्या खेळाडूने परिधान केलंय आणि सध्या गेम चेंज करेल का हा खेळाडू, बघूया. बघा ज्यावेळेला लाईट वरनं जनरेटर जायचं तेव्हा स्विच ऑन चेंज होतो, तिथे सुद्धा खटका असतो. ऑफस्टमच्या बाहेर तिथून पाहतोय आपण. चेंडू निघून गेलाय. युसुफनं सेफ हा चेंडू हाताळलाय. आता टेन्शन वाढलंय, टेन्शन तिथून वाढलंय. म्हणून आपण चर्चा जी करतो संदीपजी, 50 धावा का चॅलेंजेबल आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये होणारं वातावरणही बदल आणि या 50+ धावा का चॅलेंजेबल आहे त्याच्यावरती चर्चा आपण पहिल्या इनिंग मध्ये केली. नो डाऊट तुमच्या मताशी मी सहमत आहे, कारण माझ्यासमोर क्रीडा समीक्षक म्हणून तुम्ही जुडले गेलात. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये आता 17 धावांची गरज आहे. खतरा अजूनही आहे. हा चेंडू उडवायचा होता. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. झालाय मोठा अपघात. विकेटचं पतन. गॉन. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. अर्शांग के चेहरे पे अब हंसी आती हुई. अर्शांग भाटी, क्या कुछ कहना चाहोगे आप बेटा? नाही, पण त्याच्या संदीप जर त्याच्या चेहऱ्यावरती बघितलं स्माईल आहे, पण आता ती क्लोजअप वाली आहे का? कारण क्लोजअप वाली स्माईल असली ना तर ऍड मध्ये नक्कीच येऊ शकतं, कारण ती स्माईल आहे. पहिला थोडीशी टेन्शन वाली स्माईल होती. डर 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 के आगे जीत आहे जसं आहे ना, त्यांना माहिती आहे आपली टीम की जीत आहे, पण थोडंसं टेन्शन वाली स्माईल होती. पण अमान, कारण एखाद्या संघाचा पाठीराखा सुद्धा फार महत्वाचा असतो, बॅकअप तोही महत्वाचा असतो. आज सकाळपासून त्यानेही चांगलं काम केले. प्रत्येक खेळाडूची माहिती त्याने सुद्धा चांगली दिली. डाव्या बाजूला सुद्धा भरपूर प्रतिष्ठित खेळाडू जुडले गेले आहेत. महेशजी पाटील आहेत, कोपरी संघाचे खेळाडू आहेत. त्यांच्यासोबतच शशिकांतजी पाटील हे सुद्धा या मॅचला बघतायत. आणखीन काही जे समर्थक आहेत या टुर्नामेंटचे ते सुद्धा तुम्ही बघू शकतायत. पुढचा चेंडू. या मॅचची कहाणी जर बघितली तर असं नाही की प्रवास चांगला नव्हता गावदेवी धानेंचा, पण मधल्या काळामध्ये जसं ज्यांनी आपल्याला माहिती होती, मधल्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर ते 10 चेंडू
त्या 8 ते 10 चेंडू ज्याच्यावरती विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईक एंडला होते आणि तिथून कहाणी बदलली आहे आणि तिथून हा मॅचही बदललाय आणि सध्याच्या घडीला वसई चॅम्पियनचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार जोर आला पण वसई चॅम्पियन बिलकुल चॅम्पियन की तरह केले. चॅम्पियन प्रमाणे तुम्ही खेळलात, चॅम्पियनशिप साठी खेळलात आणि चॅम्पियनशिप मध्ये आपलं नाव कायम ठेवलंय की आम्ही आलोय या ट्रॉफीला जिंकण्यासाठी हे सांगण्याचा प्रयत्न चॅम्पियननं केलाय. अगदी बरोबर. न भूतो न भविष्यती कोणीही बाकीत केलं नव्हतं की वसई चॅम्पियन टीम जिंकेल, परंतु त्याने ते करून दाखवलं आणि सर्वांची मनं जिंकली. दोन्ही टीम खूप चांगला परफॉर्मन्स देताना दिसल्यात. क्रिकेटरांचा दमतोय मोर्चा मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या बसतोय आम्ही साऱ्यांच्या मनात बसतोय आम्ही साऱ्या नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला. आता सगळ्यात जास्त म्हणजे मैदानावरती टेन्शन भरपूर होतं, मॅच मध्ये टेन्शन भरपूर चाललं होतं, कोण जिंकणार कोण या मॅचला घेऊन जाणार.